व्यासपीठावर आपले सर्व गुरुजन बसलेले आहेत, त्यांच्यासाठी अगदी मनापासून अगदी हृदयापासून एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. ते माझे सर आहेत, ते माझे शिक्षक आहेत असं म्हणणं फार सोपं असतं. आणि सर ही ब्रिटिशांनी दिलेली एक पदवी आहे. सर आपण कुणालाही म्हणू शकतो, बस ड्रायव्हर, कंडक्टर, एनी पर्सन. त्यामुळं आपली जी कल्चर आहे, इंडियन कल्चर, यामध्ये आपण त्यांना गुरु म्हणतो. त्याच्यानंतर मास्तर म्हणतो. मास्तर म्हणजे कसं, आईच असतं. मा म्हणजे आई, हिंदीमध्ये मा म्हणतो ना आपण. त्या स्तराला जाऊन जो शिकवू शकतो तो मास्तर आहे. हा, आता गुरुजी, मास्तर, आणि आता आपण सर. इकडे आपली वाटचाल चाललेली आहे. सर बाजूला, सर तू आता बाजूला सर, असं होऊ नये. याच्यासाठी आपण ज्याला रिस्पेक्ट देतो त्या पद्धतीनं त्याला शिक्षक म्हणून आपण आदराचं स्थान देणं गरजेचं आहे. त्याचा उल्लेख सरांनी केला की ज्या आई वडिलांच्या पोटी आपण जन्माला आलो, ज्या गुरुजनांनी आपल्याला ज्ञानदान केलं, एवढं ज्यांनी ज्ञात अज्ञात स्वरूपामध्ये आपल्याला ज्ञानदान केलेलं आहे, त्यांची नावही आपल्या लक्षात राहत नाही. या सर्वांच्या विषयीचा कृतज्ञतेचा दिवस म्हणजे शिक्षक दिन आहे. 1962 पासून हा दिवस आपण साजरा करत आहोत. जो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, एक शिक्षक, एक प्राथमिक शिक्षक, ते प्रोफेसर, आणि ते सुद्धा जगातल्या विद्यापीठामध्ये जाऊन भारतीय तत्वज्ञानाचे धडे देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणजे काही जोग नाही, लक्षात आलं. त्यांचा जन्मदिन हा आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करत आहोत. आणि एक महान व्यक्तिमत्व आहे, तुम्हाला माहित असू दे, ज्यांची आज जन्मतारीख आहे, म्हणजे आजच त्यांचा जन्मदिन आहे, ती आहे JP नाईक. कदाचित तुम्हाला माहित असेल नसेल, मला माहित नाही. तर जयंत पांडुरंग नाईक म्हणजे JP नाईक, या आपल्या आजरा तालुक्यामध्ये बहिरेवाडी गाव जे आहे, त्या बहिरेवाडीचे हाफ शर्ट आणि हाफ पॅन्ट खाकी घालायचे. त्यांनी युनोला सुद्धा शिक्षक कसा असला पाहिजे, टीचर एज्युकेशन कसं असले पाहिजे, याला जगाला धडे देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. भारत सरकारचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं. आणि गारगोटीचं मौलिक विद्यापीठ होण्यामध्ये ज्यांची महत्वाची भूमिका आहे ते JP नाईक. म्हणजे एका गरीब कुटुंबात जन्माला येऊन सुद्धा त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये महत्वाचं काम केलेलं आहे. त्यामुळे JP नाईक सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर अशा दोन महान व्यक्तिमत्वांचा आज जन्मदिवस आहे. त्यामध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन च्या नावाने आपण हा जो आजचा शिक्षक दिन म्हणून आहे तो आपण साजरा करत असतो. आता शिक्षक होणं, शिक्षकांचे डिफरंट टाइप्स ऑफ प्रकार आपल्या देशामध्ये झालेले आहेत. शासकीय शिक्षक, अशासकीय शिक्षक, अनुदानित शिक्षक, विना अनुदानित शिक्षक, पूर्णवेळ शिक्षक, अर्धवेळ शिक्षक, CHP चे शिक्षक. आता किती प्रकार झाले. हा आपल्या देशामधल्या शिक्षकांचे प्रकार वेगवेगळे झालेले. हे तुम्हाला योग्य वाटतंय काय? हे योग्य आहे काय? नाही. म्हणजे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि सगळ्या शिक्षकांना सन्मान, मान सन्मान जो आहे तो समान पातळीवर मिळाला पाहिजे. शिक्षण सुद्धा एका लेवलवर आलं पाहिजे. वन नेशन वन एज्युकेशन होणं फार काळाची गरज आहे. आणि तोच मान सन्मान सगळ्या शिक्षकांना मिळणं गरजेचं आहे. नाही तर कसं होतं, खाजगी क्षेत्रात काम करणारा शिक्षक आणि सरकारी क्षेत्रामध्ये काम करणारा शिक्षक यामध्ये तफावत केली जाते. लक्षात आलं काय? अगदी मान सन्मानाच्या बाबतीमध्ये सुद्धा, सगळ्याच बाबतीमध्ये या गोष्टी कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. हे सुद्धा शिक्षक दिनी विचारात घेणं गरजेचं आहे. कुणी घेतलं पाहिजे? सरकारनं विचारात घेतलं पाहिजे. समाजानं सुद्धा त्याच्यासाठी काहीतरी योगदान दिलं पाहिजे. मी मगाशी पॉलिटेक्निकच्या कॉलेजमध्ये बोलताना म्हटलं, जर फ्रान्सचा शिक्षक जर कोर्टमध्ये हजर असेल तर न्यायालयामध्ये फक्त बसण्याचा अधिकार त्या शिक्षकाला चेअर दिली जाते, बाकीचे सगळे उभा राहतात. हा तिथला रिस्पेक्ट आहे. ही रिस्पेक्ट आपल्या सुद्धा देशातल्या शिक्षकांना मिळणं गरजेचे आहे. आज अमेरिकेमध्ये VIP कुणाला मानलं जातंय? सायंटिस्ट आणि टीचरला मानलं जातंय, कारण त्यांच्यावर देश उभा राहतो. लक्षात आलं? या सगळ्या गोष्टी आहेत. जपानमध्ये सुद्धा आय कार्ड दाखवल्यानंतर जे मंत्र्यांना स्टेटस मिळतो तो त्या शिक्षकाला मिळत असतो. म्हणजे नेशन ज्यावेळी जपानवर अणुबॉम्ब टाकले गेले आणि जपान बेचिराग झाला,
तरी सुद्धा फिनिक्स पक्षाप्रमाणे तो जपान परत उभा राहिला. त्यावेळी तिच्या राष्ट्राध्यक्षांनी एक बैठक घेतली की देश संपलेला आहे, आता काय करायचं. तर त्यांनी सगळ्या शिक्षकांची एक मीटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं की आजही माझा एका घटकावर विश्वास आहे आणि तो इथल्या देशातल्या शिक्षकांच्यावर आहे. या देशातले शिक्षक आणि शिक्षकच या देशाला पुन्हा एकदा उभारू शकतील आणि पुन्हा एकदा जपान स्वतःहून फिनिक्स पक्षाप्रमाणे उड्डाण घेऊन उभा राहिलेला आपल्याला आज डोळ्यानं पाहतोय. तो विकसित राष्ट्रामध्ये गणला जातो. हे शिक्षक करू शकतात. लक्षात आलं. म्हणजे चंद्रगुप्त मौर्याला सुद्धा घडवण्याचं काम जे आहे ते चाणक्याने केलेलं आहे. शिवाजी महाराजांना घडवण्याचं काम जिजाऊ माँसाहेब शहाजी राजांनी केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा घडवण्याचं काम तुमच्या आई वडिलांनी तुमच्या शिक्षकांनी इथपर्यंत तुम्हाला पोहोचवलेलं आहे. अशी प्रत्येकाची उदाहरणं देता येतील मला, पण मी ते आता देत बसणार नाही कारण वेळ माझ्याकडे कमी आहे. आपल्याला 20-20 मॅच खेळायची आहे. लक्षात आलं. तर या ठिकाणी विचार करत असताना शिक्षक म्हणजे नेमकी काय कन्सेप्ट आहे हो. शील, क्षमा आणि कर्तव्य. शील म्हणजे काय, चारित्र्य त्याचं चांगलं असलं पाहिजे. कॅरेक्टर इज व्हेरी एक्सलंट. चारित्र्य महत्वाचं आहे. चारित्र्य सुद्धा शिक्षकाचं विद्यार्थ्यावर प्रभाव पाडतं. म्हणजे त्याचं सभ्य वर्तन असणं गरजेचं आहे, त्याची भाषा सभ्य असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांच्या बरोबर कम्युनिकेशन करत असताना सुद्धा त्याचं वर्तन, त्याची जी भाषा आहे ही सभ्य पद्धतीची असावी. त्याच्या उच्चारातून त्याची नम्रता लक्षात येते. त्यामुळे शिक्षक हा नम्र असणं गरजेचं आहे, तो संयमी असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना समजून घेणारा असला पाहिजे. अंडरस्टँडिंग पॉवर त्याच्याकडे मजबूत असली पाहिजे. एखादा विद्यार्थी चुका करतोय तर त्याच्यावर फक्त आपण डरकळा मारून चालणार नाही आहे. नेमकं त्याचं रिझन काय आहे, हा विद्यार्थी वारंवार चुका करतोय, याचं नेमकं रिझन काय आहे, याचं मर्म आपल्याला काढणं गरजेचं आहे. त्यावेळी आपल्याला लक्षात येईल की एखादा विद्यार्थी आपल्या पर्सनल लाईफ मध्ये डिस्टर्ब असतो, त्याचं काहीतरी रिझन असेल, त्याचं एखादं फॅमिली रिझन असेल, त्याचं एखादं पर्सनल रिझन असेल किंवा आणि एखादं काहीतरी संकट त्याच्यावर आलेलं असेल, त्याचं रिझन काढून त्याच्यावर त्याला तुम्ही उद्बोधन करणं, त्याला त्या संकटातून बाहेर काढणारा संकट मोचक सुद्धा शिक्षक आहे. एक मार्गदर्शक आहे शिक्षक. जसं जहाजाला होकायंत्र फार महत्वाचं आहे कॅप्टनच्याकडे, बरोबर आहे ना. जर होकायंत्र चुकलं तर जहाज सुद्धा दिशा आपली चुकू शकतं. त्यामुळे शिक्षक हा एक होकायंत्र आहे. तो एक तत्वज्ञ आहे. सगळ्या विषयांची जननी ज्याला म्हटलं जातं तो फिलॉसॉफी विषय, क्लिष्ट विषय मानला जातो. त्याचे प्राध्यापक होते सर्वपल्ली राधाकृष्ण. लक्षात आलं. म्हणजे तो विषय मांडत असताना जगामध्ये सगळ्यात अगदी आदर्शवादी आणि सगळ्यात महान तत्वज्ञान आपल्या भारताचं मांडलं जातं. भारतीय संस्कृती, ग्रीक आणि रोम संस्कृती या प्राचीन सगळ्या ज्या संस्कृती आहेत त्या जगात महान मानल्या जातात आणि त्या संस्कृतीचे आपण होतं का. आपली संस्कृती, आपल्या रूढी परंपरा ज्या चांगल्या आहेत ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे देण्याचं काम सुद्धा शिक्षकच करत असतो. म्हणून मी नेहमी म्हणतो की शिक्षक हा त्रस्त नसावा, तो व्यस्त नसावा, तर तो मस्त असला पाहिजे. एखादा विद्यार्थी टेन्शन मध्ये असेल तर शिक्षक वर्गात आल्यानंतर त्याचं टेन्शन गेलं पाहिजे, याला म्हणायचं खरा शिक्षक. नाही तर वर्गात आल्यानंतर त्याचे हृदयाचे ठोके जर वाढायला लागले, त्याचा बीपी वाढायला लागला तर ओळखायचं आपण काय हिटलर नाही. त्यामुळे आपला नम्रपणा आणि आपला जो मृदूपणा या दोन्हीचं मिश्रण शिक्षकामध्ये पाहिजे. पाकच जर तुम्ही कोमल राहत असाल तर त्याचाही गैरफायदा विद्यार्थी घेण्याची शक्यता आहे आणि पाकच कठोर राहत असाल तर आपलाच बीपी वाढण्याची शक्यता आहे. सारखं आपण मेंटली तर त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना ट्रीट करत राहिलो तर आपली सुद्धा मानसिकता बिघडते. कारण शेवटी सायकोलॉजी आहे, आपलंही मनच आहे ना. शेवटी शिक्षक हा मनुष्य आहे, बरोबर आहे ना. एकदा कबीरांना एका व्यक्तीने विचारलं की समजा तुमच्या समोर दोन व्यक्ती उभा राहिल्या, एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे तुमचे गुरु, तर तुम्ही सगळ्यात प्रथमतः कुणाला नमन करा किंवा कुणाला वंदन करा. तर कबीर म्हणाले मी प्रथमतः मी माझ्या गुरुंना वंदन करू. तर गुरुनाच का, कारण परमेश्वराकडे देखील पोहोचण्याचा जो मार्ग आहे तो दाखविण्याचं काम कोण करत असतं तर तो गुरु करत असतो. म्हणून मी माझ्या प्रथमतः गुरुंना वंदन करीन असं कबीर सुद्धा म्हणाले. म्हणजे यातूनच आपल्याला दिसून येतं की गुरुचं जे कार्य आहे, गुरुचा जो मार्ग आहे, आपल्याला जे मार्गदर्शन केलं जातं हे जगामध्ये सगळ्यात महान आहे आणि त्याला कुठंच तोड नाही आहे. कारण जो गुरुच्या सांगितलेल्या दिशेनं जातो, त्याचं आत्मपरीक्षण करून वागतो, तो आयुष्यामध्ये कधी वाया गेलेला दिसत नाही. आणि तो नुसतं गुरुच ऐकतो, इकडून तिकडून आले वारे नळी फंकले सोडणारे. आपल्याकडे म्हणी बऱ्याच आहे.
आता समजा डंगरे सर शिकवायला लागलेच वर्गात आणि एखाद्या विद्यार्थ्याचं लक्षच नाही तर त्याला काय त्याचा फायदा होणार आहे काय? तो फिजिकली आहे तिथं पण त्याचं मेंटली तिथं आहे काय? म्हणून आपल्याकडे म्हण आली, देह देवळा आणि चित्त खेटरा. म्हणजे आपण देवाच्या जरी पाया पडायला गेलो तरी जर आपलं देवाकडे लक्ष नाही, माझे नवीन कुठं आहे, माझे नवीन कुठं आहे असं जर आपण तिकडेच बघायला लागलो कुठाकडे तर आपलं काय देवदर्शन चांगलं होणार नाही. देव म्हणणार काय याचं चाललंय. तसं शिक्षकांना सुद्धा कळत असतं कोण काय करायला. आता काही जण असं पूर्ण ब्लॉक भरलेला तर तिकडचा जो एखाद्याचा बूट आहे तो इथपर्यंत आलेला असतो का नाही. काही वेळा एखाद्याची वही आलेली असते, एखाद्याचं पेन आलेलं असतं. काही जण तिथं डेस्कवर लिहित असतात, काही जण त्या फळ्याला तेल लावतात म्हणजे सर आले की खडू उठू नये. अशा बऱ्याच गमती जमती वर्गातली सुद्धा होत असतात, नाही असं नाहीये. मी एकदा आमच्या एक विनोद सांगतो. आम्ही ज्यावेळी शिकत होतो, आता तुमच्यात कसे विद्यार्थी प्रतिनिधी तुमचे निवडलेले आहेत तसे आमचा एक क्लासमेट होता, तोही प्राध्यापक आहे आणि त्यानं आता आम्ही दंगा घालण्यात हुशारच होतो. म्हणजे अभ्यासात पण दंगात पण खेळात पण सगळीकडे चालायचा. एकच क्षेत्र आमचं नव्हतं. त्यातली आमची मैत्रीण 3ऱ्या 4थ्या डेस्कवर आमची गँग बसलेली असायची. तुमची असणार आहे मला माहिती. मग आमची मीटिंग लागली का नाही की आमचा दंगा घालायला चालू व्हायचं. मग नाव लिहिणारा कोण? ते वर्ग प्रतिनिधी असेल तो नावं लिहिणार. त्यांनी नावं लिहिली आमची. सर वर्गामध्ये आले आणि वर्गात आल्यानंतर नावं वाचून दाखवायची पद्धत. नावं वाचून दाखवायला उठल्यानंतर वर्ग प्रतिनिधी आमचे पाणच करतात 1 2 3 नावच काय. मग सर म्हणाले अरे काय तुझं काय सेक्रेट तुला कुणी केला काय, तुला नावं सुद्धा कुठे लिहिलाच कळत नाही. त्याला ते पान गावत नव्हतं का? कारण आमच्यात एका मित्राने ते पान आधीच पाठवलं त्याला कळायचं. ही सुद्धा गंमत आहे, लक्षात आलं. म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये ह्या गमती जिमती होत असतात. एकदा प्रज्ञा अत्रे म्हणजे शिक्षक कसा असला पाहिजे याच्यासाठी सांगायला लागलोय. प्रज्ञा अत्रे वर्गात आले. सिरियस शिक्षक असेल, लय सिरियस, काय उपयोगाचं नाही. तो पण त्याला जर वाटत असेल मी फार तज्ञ आहे, फार विद्वान आहे. आता लय लोक तज्ञ आहे, गल्लोगल्ली तज्ञ आहे, विद्वान आहे. ही विद्वत्तागिरी तुमची खूप विद्यार्थी विचारत नाही. तुम्ही शिकवलेला त्याला समजलंय का हेच बघताय ना रे. का आमचे मार्क तपासताय किती टक्के सर तुम्हाला होते, कोण विचारत? अजिबात कोण विचारत. त्यावेळी ते असतं, बरोबर आहे ना. मग तसं प्रज्ञा अत्रे नवीन यंग प्राध्यापक, नवीन आणि वर्ग डॅमिश विद्यार्थी त्याच्यामध्ये वर्गात त्यांनी पाय ठेवल्या हे वर्ग आरडायलाच लागला. मागाच्या डरकळ्या मारायला लागले, सिंहाच्या डरकळ्या मारायला लागले. प्रज्ञा अत्रे आत आले, समोर आले. त्यांचा काय आवाज थांबेला. आता वर्ग नियंत्रण जमलं पाहिजे ना. जसं पुरा केला पहिले जे मुलांना राखायची पद्धत होती तिथं घडी ठेवले जायचे, माहित असेल शरीरामध्ये आपल्या लोकांना. तर त्याला जर राखता आले नाही, कोणाच्या शेतात गेली तर मालक सोडून त्याला. तसेच पद्धत आहे. वर्ग सुद्धा नियंत्रित करता आला पाहिजे, त्याला कॉन्सन्ट्रेट करता आलं पाहिजे, त्याचं अवधान केंद्रीकरण करता आलं पाहिजे. हे शिक्षकाला जमलं पाहिजे. कॉन्सन्ट्रेशन त्याचं आणलं पाहिजे. एखाद्याचं नसेल तरी तो तुमच्याकडे बघितला पाहिजे. त्यानं कधीच बघत नव्हतं पण आज बघायला वाटलं पाहिजे का, त्याचं अवधान केंद्रीकरण. प्रज्ञा अत्रेंनी आवाज आपला वाढवला. एक लक्षात ठेवा म्हणायला लागले, या सर्कस मध्ये तुम्ही वाघ आणि सिंह आहात, त्या सर्कसचा मी रिंग मास्टर आहे. वर्ग आपोआप थंड झाला. याला म्हणतात हजार जबाबीपणा. एका विषयाचे शिक्षक होते आणि ते पाठ शिकवायला आले. आल्यानंतर त्यांनी काय प्रश्न विचारला की मला सांगा की आपण कोणत्या विषयात जन्माला येतो, कोणत्या विषयात वाढतो आणि कोणत्या विषयात मरतो. एकाही विद्यार्थ्याला येईना. प्रश्न किचकटच वाटायला लागला ना विद्यार्थ्याला. येत नाही आहे. शेवटी शिक्षकांना सांगायची पाळी आली. विषयाचं नाव आहे भूगोल. एक विषय शिक्षक वर्गात आले, शिकवायला लागले. त्यांना त्या इंट्रोड्युकेशन करत असताना त्या पाठाचं टायटल काढायचं होतं. जसं पिक्चर आहे, डॉन पिक्चर आहे, बरोबर आहे. कुणाचा अमिताभ बच्चनचा आहे, त्यानंतर शाहरुख खानचा आला. तर ते डॉन टायटल जे महत्वाचं आहे त्या पिक्चर मध्ये किती वेळा डॉन शब्द आलेला. तसं आपली पुन्हा तुमच्या कंटेंटचे जे टायटल आहे ते मध्ये मध्ये यावं लागतं. म्हणजे काय शिकायला लागलं याची लिंक लागत नाही. तसं त्या शिक्षकांनी तर पेढे सांडले होते सर. आणि ती पिढी घेऊन शिंडायला लागली इकडे तिकडे दाखवत. पण विद्यार्थी काय, त्यांना जो शब्द पाहिजे होता तो बोलेला. पिढी दाखवली की विद्यार्थी म्हणायचे मला द्या सर, मला द्या. पण एकही विद्यार्थी म्हणत नव्हता. त्यांना जो शब्द पाहिजे होता आणि ते फळ्यात लिहिणार होते तो त्यांना शब्द पाहिजे होता
पेढा मला हवा, कारण त्यांना पाठ शिकवायचा होता हवा. तशी आपली हवा जाते. मग लक्षात आलं. त्यामुळे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या शिक्षकांच्या पेशामध्ये फार गमती जमती आहेत, त्याच्यात आनंद मिळतो. आणि शिक्षकी पेशा एवढा आनंददायी पेशा कुठला नाही आहे. तुम्हालाही तुमच्यातले काही लोक फार्मसी झाल्यानंतर वगैरे टीचिंग फील्ड मध्ये येतील, तर त्यांना या गोष्टी आल्या पाहिजेत. तुमच्या विषयावर तुमची कमांड ही पाहिजे, परंतु तुम्हाला आनंददायी वातावरण निर्माण करता आलं. आता कुठला शिक्षक हा विद्यार्थ्यांना आवडतो एवढं सांगून मी थांबतो. लक्षात आलं. ज्या विषयाची आपल्या ज्या विषय जो तो शिकवतो त्या विषयावर त्याची कमांड, नॉलेज कमांड असली पाहिजे. आणि नुसती नॉलेज कमांड असून चालणार नाही, त्याचं प्रेझेंटेशन प्रभावी असलं पाहिजे. त्या नॉलेजचं प्रेझेंटेशन फार महत्वाचं आहे. हे स्किल त्याच्याकडे असलं पाहिजे, तरच तुम्ही विद्यार्थ्यांना आवडणार आहात. अन्यथा नॉलेज तुमच्याकडे आहे पण त्याचं प्रेझेंटेशन जमत नाही तर तुम्ही चालणार नाही आहे. लक्षात आलं. त्यामुळे नॉलेज प्लस प्रेझेंटेशन इज इक्वल टू द एक्सलंट टीचर. बाकीच्या गोष्टी आहेतच, परंतु या दोन गोष्टी तरी त्यांच्याकडे अपेक्षित आहेत. त्यामुळे शिक्षक हा आनंददायी प्राणी आहे. आनंद देतो, आनंद घेतो. तर ज्यावेळी सर्वपणी राधाकृष्णांना एक प्रश्न विचारला गेला की सर तुमच्या जीवनातला आनंददायी क्षण कुठला आहे, तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी जेव्हा वर्गामध्ये माझ्या विद्यार्थ्यांच्या सोबत असतो तो माझ्या जीवनातला सगळ्यात आनंददायी क्षण आहे. याच्यावरूनच तुम्हाला समजून येईल की शिक्षक हा किती महत्वाचं पद आहे आणि तो आनंद कशात घेतो. एवढे मोठे राष्ट्रपती झाले डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ते व्याख्यान देत असतानाच त्यांची जग प्राण गेलेले आहे. त्यांना सुद्धा राष्ट्रपती पदापेक्षा आपण शिक्षक असल्याचा सार्थ अभिमान वाटायचा. याच्यावरूनच तुम्हाला शिक्षकाचं जे महत्व आहे ते समजलेलं असं मी ग्राह्य करतो. आणि शिक्षकांना नेहमी रिस्पेक्ट दिली पाहिजे. आपण टेक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट अँड डिसिप्लिन. कुणाला तुमच्यातल्या माहीत नसेल असेल, आपण आयुष्यभर शिकतो मित्रांनो, किती जन्माला आल्यापासून मरेपर्यंत. कारण शिक्षण हे काय नुसतं डिग्र्यांचं नसतं, निरंतर प्रत्येक दिवशी वेगवेगळं शिकत असतो. पण त्या शिक्षणाचा अर्थ आपल्याला माहित नसतो. म्हणून कुठेही जरी कुठल्या फील्डमध्ये गेलात, मोठे झालात, तरी तुम्हाला एज्युकेशन शब्दाचा अर्थ माहित असावा म्हणून मी ते फक्त त्याचा लॉंग फॉर्म सांगतो आणि थांबतो. ई फॉर कुणाला माहित आहे का याच्यात? माहित आहे? माहित असेल तर मी सांगत नाही, तुम्ही सांगा. माहित असेल तर सांगा. लक्षात आलं. एकदा गडिंगलाला उमेश कणकवलीकर आले ब्लॅक बेल्ट कराटेमध्ये जागृती कॉलेजला. त्याच्यात काही लोक दंगा घालत होते. त्यांनी चॅलेंज केलं सरळ, कुणाच्या हिंमत आहे तर स्टेजवर याने माझा मुकाबला करा. कोण आलंच नाही. पाठीमागं बोलणं फार सोपं असतं, पुढे येऊन बोलण्यात जगामध्ये मरणाची भीती कितव्या क्रमांकाला वाटते माहिती आहे लोकांना? माहिती असू दे, 7व्या क्रमांकाला. आणि पुढे येऊन जी बोलण्याची भीती आहे ती जगामध्ये 1 नंबरला आहे. याच्यावरूनच ओळखायची शिक्षक होणं किती सोपं आहे. लक्षात आलं का? इथं येऊन बोलणं 1 नंबरला भीतात लोक आणि मरायला भीत नाही, 7 नंबरला रँकला. म्हणजे शिक्षक होणं फार अवघड आहे. म्हणून शब्द सांगतो तेवढा लक्षात ठेवा. लाईफ मध्ये कुठे गेला तुम्हाला इंटरव्ह्यूला विचारला तर मग काय करणार? व्हॉट इज मीन बाय एज्युकेशन? त्याची प्रोसेस पूर्ण सांगत नाही मी, फक्त त्या शब्दाचं सांगतो. ई फॉर एनर्जी. शिकणाऱ्याच्या मध्ये एनर्जी पाहिजे. तर मेल्यासारखं पुढ्या समोर बसलं तर काय शिकवायचं? काय त्याला शिकवायचं काय? याचा आता भर जायची पळी आल्यासारखं जर राहिलं या वयामध्ये, वय वर्ष 25 21-22 मध्ये, तर काय पुढे एनर्जी काय राहील? त्यामुळे एनर्जी ठेवा माणसावर. यंगस्टर आहात तुम्ही, तुमची एनर्जी मजबूत राहिली पाहिजे. त्यामुळे ई फॉर एनर्जी, डी फॉर डिसिप्लिन. काही लोकांना काय वाटतं माहिती आहे काय? डिसिप्लिन मध्ये न वागणं म्हणजे लय डॉन आहे. वाटतं का नाही? इनशर्ट करायचं नाही, ते आयकड घालायचं नाही, कॉलर वर, हात वर. सर घाबरले पाहिजे, त्याचे हात वर आहे. असं काही नसतं, कोण घाबरत नाही. लक्षात आलं? कारण या जगात लय जण डॉन आहे. एकाचं पण नाव कोण काढत नाही. काय काढतंय? कोण नाही. दाऊद आहे आज आपल्या इंडियामध्ये, कुठे जाऊन बसलाय लपून. काय उपयोग काय त्याचा? चांगलं काम केलं तर नाव काढतात. त्यामुळे डी फॉर डिसिप्लिन आणि यू फॉर युनिटी. हा तुमच्या वर्ग भरभरल्यासारखा भरून आनंदी वाटायला हवा. का? तुमच्यामध्ये युनिटी आहे. कधीपासून जास्त युनिटी वाढली? तुमचं मंडळ झाली का नाही? म्हणजे काहीतरी रिझन लागतं. त्यामुळे यू फॉर युनिटी
आणि एज्युकेशन, सी फॉर कॉन्फिडन्स. माणसाचा कॉन्फिडन्स फार महत्वाचा आयुष्यामध्ये. तुमचं नॉलेज कमी असू दे पण कॉन्फिडन्स फार गरजेचा आहे. लक्षात आलं. आणि ए फॉर ए, तुमचा हेतू पाहिजे. कशासाठी मी B.Pharm करायला लागलो, कशासाठी शिकायला लागलोय हे ज्याला माहित नाही ते टाइमपास करायला लागलोय आई बाबाचा आपला, आणि उद्या ज्या तिथे कुठे जाणार आहे त्या लोकांचा, त्याला काय अर्थ नाही. आणि टी फॉर टॅलेंट, शिकणार आहात म्हणजे तुमच्याकडे हुशारी पाहिजे. आणि आय फॉर इंटरेस्ट, आवड पाहिजे. असेल आवड तर मिळेल सवड, नाहीतर कुठली सवडच नाही. त्याला आवडच नाही तर काय करणार फार्मसी. त्यामुळे आवड तपासा, छंद वाटला पाहिजे, त्याच्यामध्ये आनंद घेतला पाहिजे. आणि गो फॉर ऑपॉर्च्युनिटी, बाकीच्या जर गोष्टी आल्या तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आपोआप चालून येणार. लक्षात आलं. त्यामुळे संधी एकदाच येते आणि उडून जाते, कारण संधीला पंख असतात, परत परत कोण बोलवत नाही. आणि एन फॉर नॅशनॅलिटी, तुमच्याकडे बघितल्यानंतर बाकीच्या देशात वाटलं पाहिजे काय त्या इंडियन लोकमध्ये जे फार्मासिस्ट आहेत त्यांना बोलवा. जर्मन जसं बोलवा लागले त्या दिवशी उल्लेख करत असो, त्या इंडियन फार्मासिस्टला बोलवा अमेरिकेमध्ये. 10% अमेरिका म्हटली पाहिजे, 10% इंडियन फार्मा डिमांड केली पाहिजे. आपली नॅशनॅलिटी तशी पाहिजे. आपण भारतीय असल्याचा अभिमान पाहिजे, राष्ट्रभक्ती आपल्यामध्ये भरभरून पाहिजे, तरच ते शिक्षण आहे. अन्यथा शिकलो आणि शेवटी थकलो आणि कमरेत म्हातारा भले आहे असं म्हणून बसेल. लक्षात आलं. त्यामुळे हे एज्युकेशन या अर्थानं आहे. आपण एज्युकेशन म्हणजे काय म्हणतो, कॉलेजमध्ये येणं, लेक्चर कसं तरी बसणं, वर पाय खाली पाय आपलं करायचं, सरांना थोडंसं घटवायचं आणि त्या गेटमधनं बाहेर पडलं की घालायचंच नाही का, ऐका त्याच्यावर राग काढायचा आणि आपलं बाय बाय करत सुटायचं. आणि मग झाल्यानंतर आपलं ग्रॅज्युएशन आपल्याला कळतंय, कोणच आम्हाला विचारिना, ना घरात विचारतंय ना दारात विचारतंय. हे दिवस आपल्यावर येणार नाही. याच्यासाठी हे लोक आहे सगळे, त्यांचं मार्गदर्शन आतापासून घेतला तरच मिळतंय. सगळ्यांच्याकडे वेगवेगळं काहीतरी प्रत्येकाला दिलेलं आहे देवाला, त्यांच्याकडनं ते आपण घेतलं. बघा आता एवढे लोक तुमच्याकडे आहेत, त्यांच्यातला एक जरी मुद्दा तुम्ही घेतला तर तुमची पर्सनॅलिटी आधी डेव्हलप होईल. पण ते घेणाऱ्यानं घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. हे तुमच्याकडे आहे. तर आजच्या पुन्हा एकदा सगळ्या शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो.